मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती जी की शिपाई पदासाठी आली होती, त्याच्या संदर्भात एकूण अर्ज किती आले आहेत आणि प्रवर्गानुसार अर्जांची संख्या किती आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कारण की पहा मित्रांनो, आपल्याला स्पर्धा किती लोकांची करायची त्याची कल्पना असणं गरजेचं आहे. त्यातूनच आपल्याला कॉम्पिटिशन किती आहे याची कल्पना येईल. सर्वात प्रथम तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला जर तुमचा स्कोर वाढवायचा असेल आणि सराव करायचा असेल तर नोंदणी व मुद्रांक विभाग सराव पेपर बॅच या ठिकाणी लॉन्च झालेली आहे आणि ही संपूर्णतः गट ड शिपाई पदासाठी डेडिकेटेड असणार आहे. यामध्ये तुम्हाला सध्या डिस्काउंट मिळत आहे आणि कुपन कोड आहे FLAT20. इथे तुम्ही पाहू शकता. कुपन कोड जो आहे तो हा वापरायचा आहे. प्ले स्टोअरवर आपलं ॲप सुद्धा उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. रुद्र अकॅडमी पुणे असं तुम्ही प्ले स्टोअरवर सर्च केलं तर तुम्हाला ॲप दिसून जाईल आणि त्यामध्ये तुम्ही नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई भरती स्पेशल सराव बॅच इथे एनरोल करू शकता. यासाठी तुम्हाला सध्या डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटसाठी FLAT20 हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता. अधिक माहिती जर पाहिजे असेल तर या क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. ही जी प्रश्नपत्रिका आहे संपूर्ण IBPS पॅटर्नवर आधारित असणार आहे आणि जो तुमचा एक्झाम होणार आहे, म्हणजे जो तुमचा पेपर होणार आहे त्यालाच पकडून या ठिकाणी सराव प्रश्न तयार केलेले आहेत. तर पहा मित्रांनो, याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. सध्या ऑफर सुरू आहे. तुमचा जर पेपर बाकी असेल तर तुम्ही याला नक्की एनरोल करू शकता. त्यानंतर पहा, आता पाहूया आपण अर्जांची संख्या. तर कॅटेगरी वाईज अर्ज किती आहेत इथे माहिती पहा. SC कॅटेगरी, आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय ते या ठिकाणी पाहू शकतात. SC कॅटेगरी मधून 28,549 अर्ज यासाठी आलेले आहेत. आता ही आहे अर्जांची संख्या. नेमकं एवढे उमेदवार परीक्षेला बसतील का? तर नाही. काही उमेदवार गैरहजर सुद्धा राहू शकतात. त्यामुळे सध्या ही अर्जांची संख्या आलेली आहे. मात्र यापैकी 10%, 15% किंवा कोणकोणत्या परीक्षेला 20% सुद्धा गैरहजेरी लागलेली असते. तर ते तुम्ही एक अंदाज जो आहे तो गृहीत धरून चालू शकता. दुसरी कॅटेगरी पहा, ST कॅटेगरी आहे. यामध्ये 9,164 अर्ज आलेले आहेत प्रवर्गानुसार. नंतर VJA पाहू शकता 5,157. नंतर NTC 6,911. NTD 3,886. नंतर पहा SBC साठी अर्ज आलेले आहेत 2,464. SCBC साठी अर्ज आलेले आहेत 7,974. नंतर OBC मधून आलेले आहेत 31,547. नंतर EWS आहे 2,761. ओपन कॅटेगरीमधून आलेले आहेत 21,127 अर्ज. तर पहा मित्रांनो, इथे आपण एकंदरीत संख्या पाहिली. इथे तुम्ही चार्ट पाहू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. एकूण अर्ज संख्या आहे 1,19,540. म्हणजे संख्या पाहू शकता तुम्ही की जागा किती आहेत आणि फॉर्म किती आलेले आहेत. कॉम्पिटिशन एकदम टफ राहणार आहे. त्यामुळे तुमची जर रिव्हिजन बाकी असेल तर नक्कीच तुम्ही रिव्हिजन द्या. IBPS पॅटर्नने तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही सुरू ठेवा. आणि अर्जांची संख्या इथे तुम्ही पाहू शकता 1,19,540 अर्ज आलेले आहेत. म्हणजे अर्जांची संख्या ही 1,00,000पेक्षा सुद्धा जास्त गेलेली आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आणि तुमच्या कॅटेगरीमधून किती फॉर्म आले त्याची कल्पना तुम्हाला आलेलीच असेल आणि यासाठी अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याचा सुद्धा तुम्ही अंदाज घेऊ शकता. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. अर्जांची संख्या किती आहे एकूण त्याची सुद्धा आपण माहिती पाहिली. कॅटेगरीनुसार किती अर्ज आले त्याची सुद्धा माहिती बघितली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.